नाशिक न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या उत्तर महाराष्ट्र प्रदेशाच्या आयटी सेलची जबाबदारी नाशिक विभागावर सोपवण्यात आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नाशिक जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे हे पक्षनिष्ठ असल्याने आणि नेहमीच सर्वसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडत असल्याने पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र आयटी सेलची कामकाज प्रकाश लोंढे आणि मार्गदर्शक विनोद निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली आयटी सेल अध्यक्ष आतिश कांबळे हे गेल्या अनेक महिन्यांपासून उत्कृष्टरित्या सांभाळत आहेत. मात्र याचाच विस्तार करण्याच्या हेतूने आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा सोहळा सातपूर विभागातील स्वारबाबा नगर येथील पक्षाचे धम्मभूषण संपर्क कार्यालय या ठिकाणी पार पडला. यावेळी नाशिक शहर आयटी सेलच्या उपाध्यक्षपदी कैलास शार्दूल तर नाशिक रोडच्या शहराध्यक्षपदी संदीप उनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. तसेच आयटी सेलच्या माध्यमातून पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा असं आवाहन यावेळी जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांनी पदाधिकाऱ्यांना केलं आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष नामदारजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखालचा हा नाशिक जिल्हा अतिशय बलदंडपणे सर्व क्षेत्रामध्ये कामकाज करीत असताना जी महत्त्वाची भूमिका आहे ते उत्तर महाराष्ट्राचं आयटी सेलचं अध्यक्षपद नाशिक जिल्ह्याला यजमानपद मिळाल्यामुळं अतिशय प्रभावीपणे कामकाज करत आहे. ताज्या घडामोडी ह्या पूर्ण महाराष्ट्रभरात पोहोचवण्यासाठी नाशिक जिल्ह्याची आयटी सेल अतिशय सक्षमतेने कामकाज करते. उत्तर महाराष्ट्राचा माझा अध्यक्ष सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आज युवक अध्यक्ष अमोलजी पगारे असेल का मी असेल एकमेकाला विश्वासात घेऊन नाशिक रोड आयटी सेलच्या अध्यक्षपदी सन्माननीय उनवणे साहेबाला तर नाशिक शहराच्या उपाध्यक्षपदी माननीय शार्दूल साहेबांची आज निवड करण्यात आली आहे. मी निश्चित त्यांना अभिमानाने सांगेल की काही द्वेष भावनेच्या वाढलेल्या विश्वल्ली, काही जातीय भावनेतून वाढलेल्या विश्वल्ली यांच्या आपल्याला मुळावर घाव घालावा लागणार आहे. यासाठी तुम्हाला सज्ज राहावं लागणार आहे. हा काळ तुमच्यासाठी माझ्यासाठी नाही चांगला. काहींना तुमची लोकशाही मार्गाची ताकद दाखवावं लागणार आहे. जुल्म करने वाले से जुल्म सहने वाला ज़्यादा गुन्हेगार होता है. आम्ही कायदा सुव्यवस्था पाळणारे माणसं आहोत, संविधान मानणारे माणसं आहोत, लोकशाही मार्गाने जाणारे माणसं असताना सुद्धा तुम्हाला आणि मला खच्ची करण्यासाठी अनेक डावपेच आखले जातात. ते शासकीय माध्यमातून असेल की अशासकीय माध्यमातून असेल. यासाठी मी माझी आयटी सेल अतिशय सक्षम आहे. मी आपल्याला सज्ज राहण्याची विनंती करतो की ज्या घडामोडी आपण ताज्या महाराष्ट्रभरात पोहोचवतात रिपब्लिकन पक्ष बलदंड करण्यासाठी आपलं खूप मोठं योगदान आहे. आपल्यावर दिलेली जबाबदारी ही सोपी जबाबदारी नाही. ह्या जबाबदारी पार पडत असताना निस्वार्थीपणे निर्भीडपणे योग्य त्या बातम्या या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्या पाहिजेत. मला ह्या महेंद्र सोनवणेचा अभिमान आहे, मला माझ्या सनी सोनवणेचा अभिमान आहे. तेवढाच अभिमान मला उनवणेचा आणि शार्दूल साहेबाचा व्हावा एवढी अपेक्षा करतो. आज आपल्याला जे सन्मानपत्र दिलं, मान सन्मान दिला आहे तो आपण निष्ठेने कामकाजानं निस्वार्थीपणानं नाशिक जिल्ह्यामध्ये उभ्या महाराष्ट्राची बलदंड ताकद आहे. शहराच्या शाखेपासून तर कानाकोपऱ्यात जिल्ह्याच्या 15 तालुके 6 उपनगर आणि 91 बलदंड ताकद आहे. ही ताकद योग्य दिशेनं नेण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जरी आम्ही सक्षम असलो तरी आपण सुद्धा मग ह्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचतात अशी अपेक्षा करतो. आपल्याला दिलेली जबाबदारी ही भविष्यामध्ये आपण यशस्वी पार पाडालच याचीच आम्हाला खात्री आहे. परंतु निस्वार्थीपणानं पार पाडा अशी अपेक्षा करतो. थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पक्षाचे युवक जिल्हा प्रमुख अमोल पगारे, सोशल मीडिया आयटी सेलचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष महेंद्र सोनवणे, नाशिक तालुका अध्यक्ष गौतम जाधव, जिल्हा नेते समाधान जगताप, आयटी सेलचे नाशिक जिल्हाध्यक्ष आकाश घुसळे, मातंग आघाडीचे शहराध्यक्ष सुनील आहिरे, नाशिक तालुका अध्यक्ष प्रवीण रोकडे,
पंचवटी विभाग अध्यक्ष मिलिंद शेवाळे, दिंडोरी तालुका अध्यक्ष सागर गायकवाड यांसह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक.